एक मोठी बातमी समोर येते। साताऱ्यात सैनिकांचा आक्रोश पाहायला मिळतोय। साताऱ्यात माजी सैनिकाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे। माजी सैनिक रणजित निकम यांची धारदार शस्त्रानं वार करत हत्या केल्याची माहिती आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर आता मोर्चा धडकलाय। सातारा जिल्ह्यातील चितळी गाव तालुका खटाव येथील खरं तर माजी सैनिक रणजित निकम यांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली। या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला असून माजी सैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली। सध्या परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली असून जिल्हाधिकारी कार्यालय सातारा समोर आज मोठ्या प्रमाणात आजी माजी सैनिकांचा जमाव एकत्र आला असून सैनिक निषेध मोर्चा काढण्यात आला। सामाजिक कार्यासाठी जे आपण पुढाकार घेतो, ह्या पुढाकारासाठी जर हा निर्णय होत असेल तर हा पूर्ण गलत निर्णय आहे आणि ह्या निर्णयाला कोर्टाने जास्तीत जास्त सजा द्यावी ही माझी विनंती आहे आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टावरती लवकरात लवकर द्यावी ही माझी विनंती आहे। आणि राहिलेला एक भरत शशिकांत पवार हा जो कैदी आहे त्याला तुर्तास लवकरात लवकर होते एवढी लवकरात लवकर त्याला कैद करावी। आणि माजी सैनिक परिवाराला आणि सैनिक कुटुंबीय आहे, त्यांचा बंधू सुद्धा सेवारत आहे सैन्यामध्ये, या परिवाराला न्याय देण्यासाठी व फरार आरोपीला अटक करावी यासाठी माननीय जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे सर्व जिल्ह्यातील लिडर सैनिक संघटना असेल, सैनिक फेडरेशन असेल, सर्वच माजी सैनिक संघटनांनी हे निवेदन दिलेलं आहे की तात्काळ फरारी आरोपीला अटक करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।